आज ना मला बनवायची होती आलूवडी आणि त्याच्यासाठी मी आलूची पानंसुद्धा आणलेली होती। तर 2 दिवसांनी मी ही आलूवडी बनवते। तर त्यासाठी पहिला मी त्याच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या आपण लाटण्याने लाटून त्या नरम करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला रोल करायला सोपं पडतं। तर यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन, गूळ, सोप, धणे, जिरे याची पूड लागणार आहे। त्यानंतर हळद, मीठ, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ वापरणार आहोत आणि या पानांना सगळीकडे लावून त्याचा रोल करून घेणार आहोत। तर माझ्याकडे असे 4 रोल झालेले आहेत, तर मी वेगवेगळ्या 2 टोपांमध्ये हे वाफत ठेवणार आहे। तर अर्धा तास झालेला आहे, हे आपण चेक करू। तर छानपैकी शिजलेलं आहे। तर हे थोडंसं थंड झालं की आपण त्याला कट करून घेणार आहोत। तर आपल्याला जर सुरी नसेल तर आपण असं धाग्याने सुद्धा कट करू शकतो किंवा सुरीने कट केलं तरीही चालतं। तर हे आता आपण मस्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। रेसिपी फक्त बघू नका, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर चला, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, बाय बाय।